नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक माझा धक्कादायक अंदाज सांगतोय. अंदाज एवढ्यासाठी सांगतो की त्याची काही लक्षणं आणि चिन्ह मला दिसत आहेत, पण माझ्याकडे पक्की अशी कुठचीही माहिती नाहीये. पण जी लक्षणं दिसत आहेत आणि ज्या घटनांमधून ती लक्षणं दिसत आहेत त्याचा माझ्या आजवरच्या अनुभवाने मी विचार करतोय, तेव्हा मला अक्षरशः चक्रावून गेल्यासारखं झालंय. नेपाळमध्ये जो अचानक उठाव झाला आणि अवघ्या 2 दिवसामध्ये तिथे नुसता सत्ता पलट झाला नाही, तर गेली 1.5-2 दशक तिथे सत्तेवर नागोबासारखे बसलेले जे वामपंथी आणि डावे होते त्यांना अक्षरशः ढोंगणावर लाथा मारून जमावाने हाकून लावलेला आहे. आणि त्यानंतर जो बदल होतोय त्या बदलामध्ये आलेल्या नव्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांनी सत्तेत म्हणजे जबाबदारी घेतल्या घेतल्या आपण नरेंद्र मोदींना आदर्श मानतो असं म्हणावं, रस्त्यावर लोकांनी आम्हालाही मोदी पाहिजे असं म्हणावं, हे आपोआप घडले असं मी मानत नाही. आणि त्यामुळे नेपाळ सारख्या राज्यामध्ये आसपासच्या आणि दूरच्या आसपासच्या शेजारी देशांची जी हेरगिरी चालते आणि बड्या राष्ट्रांची जी हेरगिरी एक मोक्याची जागा म्हणून नेपाळमध्ये चालते, या सगळ्यांचा जो गदारोळ आहे त्यामध्ये भारताचाही समावेश होतो. हे मी लपवलेलं नाही, मी यापूर्वी बोललेलो आहे. पण त्यापेक्षाही ज्या गतीने घटनाक्रम बदलला तो बघितल्यानंतर मला असं वाटतं की नेपाळ हे कदाचित भारताचं 29वं राज्य होऊ शकतं. जसं इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये स्वायत्त आणि वेगळा असलेला सिक्कीम हा प्रदेश भारताला जोडून घेण्यात आला, भारताच्या संघराज्याचा सिक्कीमला एक हिस्सा बनवण्यात आला. ब्रिटिशांकडून मिळालेला जो संघराज्याचा भाग होता, भारत होता, त्यामध्ये सिक्कीम नव्हता, सिक्कीम वेगळा होता. पण इंदिरा गांधी ज्या वेळेला पंतप्रधान होत्या त्या काळामध्ये सिक्कीम भारतामध्ये विलीन झाला, सम्मिलित झाला. मला असं वाटतंय, जी लक्षणं मी बघतोय त्यावरून मला असं वाटतंय की कदाचित नजीकच्या काळामध्ये नेपाळमध्ये आत्ता घडणाऱ्या घटना आहेत त्या घटना त्या देशाला भारताचं 29वं राज्य बनवू शकतात. अर्थात इतर कुठच्याही मोठं राज्य भारतातलं असतं त्याच्या तेवढा मोठा भूभाग नेपाळकडे आहे. नेपाळला भाषा संस्कृती ही जशीच्या तशी भारताची आहे, भारतीय आहे. हिंदू संस्कृती असेल, भारतीय भाषा असेल, हे सगळं आहे. पण त्यापेक्षा तिथल्या जनतेला नरेंद्र मोदी या नेत्याविषयी आणि त्यांनी गेल्या 10 वर्षात देशामध्ये घडवून आणलेला बदल आहे याविषयीचं जे जनतेमध्ये असणारं आकर्षण आहे आणि ते व्यक्त होताना दिसतंय, ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की ही सगळी घटना भारताला 29वं राज्य देणारी ठरू शकते. अशी शंका म्हणू की खात्री म्हणू मला माहित नाही, पण होऊ शकतं. आता हे होणार कसं? तर पहिली गोष्ट म्हणजे आत्ता तिथे लोकसभा किंवा संसद राहिलेली नाही, विधानसभा राहिलेली नाही, अधिकृत निवडून आलेलं सरकार राहिलेलं नाही. लोकमताने लोकशाहीने निवडलेलं सरकार किंवा सत्ताधारी आज नेपाळमध्ये नाहीत. जसं बांगलादेशमध्ये पण नाहीयेत. वर्ष उलटून गेलं, बांगलादेशमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत, होऊ शकलेल्या नाहीत. नेपाळमध्ये परत निवडणुका घेऊन नवं सरकार यावं यासाठी एक हंगामी सुशीला कार्की नावाच्या माजी सरन्यायाधीश यांना पंतप्रधानपदी किंवा सत्तापदी बसवण्यात आलेले आहे आणि त्यांनी लष्कराच्या मदतीने
पोलीस आणि नागरी प्रशासनाच्या वतीने निर्णय घेऊन लवकरच लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या अशा शासन व्यवस्थेची आणि एकूणच व्यवस्थेची काही तयारी करावी ही अपेक्षा आहे. म्हणजेच नवी निवडणूक घ्या आणि त्या नव्या निवडणुकीतून नवं सरकार निवडू देऊ दे. काही लोक म्हणतात की हे म्हातारे कोतारे बस झाले, हे विचारांच्या आहारी जाऊन भ्रष्टाचार करणारे पुरे झाले, आता तरुणांचं सरकार आलं पाहिजे, तरुणांची सत्ता आली पाहिजे. पण दुसरा एक गट असा आहे की तो म्हणतो आम्हाला राजेशाही पाहिजे. पण या पलीकडे एक गोष्ट सार्वत्रिक आहे की दारिद्र्य, टंचाई, महागाई, बेरोजगारी याला कंटाळलेला जो सगळा वर्ग आहे त्या सगळ्यांना नेपाळची आर्थिक परिस्थिती सुधारावी, नेपाळचा विकास व्हावा हीच अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा लवकर पूर्ण होणं शक्य नाही, पण ती अपेक्षा पूर्ण करू शकणार आणि झटपट पूर्ण करू शकणारं नेतृत्व आज नेपाळमध्ये नाहीये, पण नेपाळच्या शेजारी असलेल्या एका मोठ्या देशाकडे आहे. त्या देशाचं नाव भारत आहे. भारत हा आज तुलनेने सुखवस्तू आणि संपन्न देश आहे, विकासाच्या वाटेवर वेगाने दौडणारा देश आहे. अशा देशामध्ये एक राज्य म्हणून नेपाळ सहभागी झाला तर भारताच्या नागरिकत्व त्या लोकांना मिळतं, तिथल्या जनतेला. आणि आपोआपच भारत सरकार म्हणून, भारताचे नागरिक म्हणून जे जे लाभ भारतीयांना मिळत आहेत ते सगळे लाभ घ्यायला नेपाळचा प्रत्येक नागरिक हा हक्कदार आणि हिस्सेदार बनतो. आणि ही कुठल्याही सामान्य गरजू आणि गरीब माणसाला भुरळ घालणारी गोष्ट आहे की जर आपण भारतात विलीन झालो, जर आपण भारताचा एक घटक झालो आणि भारताचा नागरिक झालो, तरी आपण राहणार आहोत त्याच आपल्या पूर्वजांच्या भूमीमध्ये राहणार आहोत, नेपाळीच राहणार आहोत. महाराष्ट्रातला मराठी असतो, नेपाळ मधला नेपाळी असेल, फक्त त्याचं राष्ट्रीयत्व हे भारतीय होतं. जे राष्ट्रीयत्व म्हणजे भारतीयत्व म्हणजे संस्कृती आहे. पण दुसरीकडे गांजलेपण आहे आयुष्यातलं, अनंत अडचणी आहे, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे. या सगळ्यावर अल्पावधीत मात करून इतर भारतीयांप्रमाणे आपल्याला सर्व संधी उपलब्ध होऊ शकतील ही गोष्ट मोहात टाकणारी आहे. आणि आम्हाला मोदी पाहिजे, आम्हाला मोदी सारखा नेता पाहिजे, ही जी लाईन दंगलीच्या दुसऱ्या दिवसापासून समोर आणली जायला लागली ती आपोआप आली आहे की अत्यंत पद्धतशीररित्या प्रयत्नपूर्वक ती अपेक्षा जनतेकडून बोलली जायला लागली आणि त्यासाठी प्रयत्न करणारी काही संघटनात्मक शक्ती नेपाळमध्ये काम करते का? आणि काम करत असेल तर नवे संसद सदस्य निवडण्यापेक्षा आपल्या देशाचं एक राज्य म्हणून भारतीय संघ राज्यात विलिनीकरण करणं या दिशेने विचाराला गती मिळू शकते. मार्ग कुठचा आहे? मार्ग असा आहे की ज्या नव्या पंतप्रधान निवडलेले आहेत त्यांना मोदी आदर्श वाटत असतात आणि मोदींच्या पद्धतीत राजकारण झालं पाहिजे, तर ही जबाबदारी मोदी सारख्या नेत्यावर सोपवली की आमच्यासारख्या गरीब देशाला तुम्ही तुमच्या कुटुंबात सामावून घ्या आणि कुटुंबातला एक समान अधिकारी किंवा समान हक्कदार म्हणून आमच्याही उद्धार आणि कल्याणासाठी काहीतरी करा, ही भूमिका पुढे येऊ शकते. ही कशी येणार? ही कशी येणार? तर नेपाळमध्ये परत एकदा संसदेच्या निवडणुका घ्यायच्या आणि त्या संसदेच्या निवडणुकीने तसा प्रस्ताव करायचा की आम्ही आमचं राष्ट्र भारतामध्ये भारतीय संघराज्यामध्ये विलीन करतोय. जशी शेकडो संस्थानं 70-80 वर्षापूर्वी भारत नावाच्या एका संघराज्यामध्ये विलीन झाली, त्यांची अनेकांची फेररचना झाली, तसं नेपाळ हे एक राज्य ठेवावं, आमचा जो वेगळेपणा आहे
आमची जी स्वायत्तता आहे ती काही अंशी टिकवावी, आमची संस्कृती टिकवावी आणि आम्हाला भारतीय संघराज्याचा एक सदस्य करून घ्यावं, ही मानसिकता गरजेतून देखील पुढे येऊ शकते. आणि त्यासाठी अगदी लोकसभेची निवडणूक घेऊन, तिथल्या संसदेची निवडणूक घेऊन तसा प्रस्ताव वगैरे करण्याची गरज आहे असा भाग नाहीये. ज्यासाठी नव्याने लोकसभेची किंवा तिथल्या संसदेची निवडणूक घेतली जाणार, त्याच निवडणुकीमध्ये जनतेकडे सार्वमत मागता येतं की आपण स्वतंत्र राष्ट्र राहावं, की आपण भारताच्या संघराज्याचा एक हिस्सेदार होऊन अल्पावधीत आपल्यालाही एक संपन्नतेच्या जीवनाकडे, विकासाच्या जीवनाकडे घेऊन जाणारा मार्ग चोखाळावा, यावर सुद्धा जनतेचं सार्वमत मागितलं जाऊ शकतं. आधीच ज्ञानेंद्र सिंग नावाचे तिथल्या राजघराण्याचे एक वंशज हे पुन्हा एकदा नेपाळमध्ये राजेशाही आणायच्या दृष्टीने प्रचार करत आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी, मला वाटते 7-8 महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये एक भव्य मेळावा घेतला होता आणि लोकशाहीच्या जागी परत राजेशाही आणावी अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या मेळाव्यामध्ये योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांचे देखील पोस्टर झळकलेले होते. ही सगळी पार्श्वभूमी. आणि दुसरी गोष्ट आहे, नेपाळमध्ये राजेशाहीसाठी जी मानसिकता आवश्यक असते ती अजूनही आहे. राजेशाही संपून जवळजवळ 15-20 वर्ष होत आली, लोकशाही आली, अगदी कम्युनिस्ट सत्ता आली, तरीही राजाविषयीची आस्था आणि आपुलकी नेपाळी लोकांच्या मनातून संपलेली नाही. अजूनही अनेकांच्या घरात त्यांच्या जुन्या राजाचा फोटो अगत्याने आणि आपुलकीने लावलेला दिसतो. आणि या पार्श्वभूमीवर जर नेपाळच्या त्या काय तो वंशज असलेल्या ज्ञानेंद्र सिंग या राजवंशाच्या वंशजाने भारतामध्ये विलीन होण्याला झुकतं माप द्यायचं ठरवलं, तर ही गोष्ट पुढल्या काही महिन्यात सुद्धा होऊ शकते. अर्थात भारतासाठी तो निर्णय घेणं सोपं नाहीये. हा एवढं चला, 29वं राज्य भारताला मिळालं, भारताची भूमी वाढली, उत्तरेकडे थेट आपण चीनला जाऊन भिडलो, तिबेटला जाऊन भिडलो, हे छाती फुगवण्यासाठी सोपं असेल. पण म्हणून व्यवहारी पातळीवर एक नवा देश आहे, तो आपल्याकडे राज्य म्हणून सामावून घ्यायचा, तर त्याची व्यवहार्यता इतकी सोपी नाही. त्याचा आर्थिक आणि काय व्यवहारी बोजा भारत नावाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो, हे पण विसरू नका. त्यातून भारताला काय मिळणार आहे हे बाजूला ठेवा, पण नेपाळ सारखं एक राज्य हे भारतामध्ये विलीन होतं, तर त्याची एक जबाबदारी तुमच्यावर येते, एक ओझं येतं, हे सुद्धा विसरू नका. तो भारतीय अर्थव्यवस्थेवरचा बोजा असू शकतो. आणि म्हणून अनेक बाजूनी त्याचा व्यवहारी विचार केला तरच ही प्रक्रिया पुढे जाऊ शकते. पण ज्या घडामोडी घडतायत त्या बघितल्या तर देशाची सुरक्षा नेपाळ भारतात समाविष्ट झाल्याने जितकी अधिक सुदृढ होऊ शकते, त्याचा विचार केला तर मग येणारा आर्थिक बोजा हा किरकोळ ठरू शकतो. अर्थात हे सगळं कल्पनेतलं आहे. मला ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्या आधारे मी मतप्रदर्शन करतोय, म्हणून ते 100% बरोबर आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. पण सध्या जगामध्ये जी अस्ताव्यस्तता आलेली आहे, अस्थिरता आलेली आहे, अशा वेळेला इंडोनेशिया, बांगलादेश किंवा श्रीलंका आणि नेपाळ यासारख्या देशामध्ये ती अस्थिरता सामान्य माणसाच्या जीवावर बेतल्यासारखा झालेला आहे. आजचा दिवस आहे ते आहे, उद्या हे असंच असेल का याची हमी कोणी देऊ शकत नाही. छोट्या छोट्या देशांना या महाशक्तींच्या
आपसी राजकीय डावपेचांमध्ये आणि धुमश्चक्रीमध्ये छोट्या देशांना श्वास घेणं सुद्धा अशक्य होऊन बसलेलं आहे. नेपाळ पेटलेला दिसतो, फ्रान्स पेटलेला आहे, इंडोनेशियामध्ये काल परवा झालं, बांगलादेश, श्रीलंका, हे सगळं बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येतं की तुम्ही कुठच्या तरी एका शक्तिशाली देशाचा हिस्सा असलात तर तिथल्या जनतेला, तिथल्या नागरिकांना जेवढी उद्याची आणि सुरक्षित जीवनाची हमी मिळते तेवढी एक छोटा स्वयंभू देश म्हणून मिळत नाही. युक्रेनकडे बघा, अगदी जगावर कधी काळी राज्य केलेला फ्रान्स सारखा एक मोठा देश बघा, मोठा म्हणजे इतिहासातला मोठा, आकाराने छोटा. या सगळ्या अस्थिरतेमध्ये जर त्या त्या देशातले, छोट्या देशातले नागरिक कुठल्या तरी मोठ्या देशामध्ये, महाशक्तीमध्ये विलीन होण्याच्या दृष्टीने विचार करू लागले आजच्या परिस्थितीत, तर ते नवल नाहीये. ज्या वेळेला युरोपियन युनियन आणि नाटो हे युक्रेनला आपल्याकडे ओढून रशिया समोर आव्हान निर्माण करायला गेले, तेव्हा रशियाला युक्रेनवर हल्ला करावा लागला. मुळात कधी काळी सोव्हिएट युनियनचा हिस्सा असलेला युक्रेन हा देश आहे. सोव्हिएट युनियन पासूनच तो वेगळा झालाय. पण नाटो ही कल्पना रशिया किंवा सोव्हिएट युनियनच्या विरुद्ध होती. त्याचा हिस्सा जर युक्रेन होत असेल, तो संकट आपल्या दाराशी आलं म्हणून रशियाला युक्रेन विरोधात बडगा उगारावा लागला. आणि आज युक्रेन उद्ध्वस्त झालेलं आहे. भारत मोठा देश आहे, चीन मोठा देश आहे, अमेरिका आहे, आणि या सगळ्या गडबडीमध्ये त्यांच्या हातातलं किंवा त्यांच्या हातातलं खेळणं किंवा पायाने उडवायचा फुटबॉल व्हायचा आणि पाकिस्तान किंवा बांगलादेश सारखं हालाखीचं जीवन जगायचं, की भारताचा एक सांस्कृतिक प्रभाव असलेला त्याचाच हिस्सा होऊन राहायचं आणि आपली सुबत्ता करून घ्यायची, आपलं जीवन सुखी बनवायचं, याचाही विचार तिथली जनता करू शकते आणि त्याचा प्रभाव तिथल्या राजकारणावर पडू शकतो. आणि त्याचे पहिलं लक्षण कुठलं असेल, पहिली चावल कुठची असेल, तर ज्या सुशीला कारकी आहेत त्या, त्यांना जबाबदारी देणार म्हटल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी हा माझा आदर्श आहे आणि भारत हे माझं माहेर असल्यासारखं आहे असं मतप्रदर्शन केलं आहे. आणि या गोष्टींचा एकत्रित विचार करणं आवश्यक आहे. असं मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.